नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईव्ह पाड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सध्या ना गावाकडे जबरदस्त क्रिकेटचा माहोल चालू आहे. म्हणजे ठिकठिकाणी वेगवेगळ्या कॉम्पिटिशन चालू आहे. क्रिकेटच्या अंडरआर्म आहे, ओव्हरआर्म आहे, डे आहे, नाईट आहे, डे नाईट क्रिकेट पूर्ण आहे. असे वेगवेगळ्या प्रकारची स्पर्धा चालू आहेत. अशाच एका स्पर्धेला आपण आता आलोय. आता मी कासारडे येथे कासारडे येथील बंडवाडीमध्ये आणि या ठिकाणी सुद्धा एक स्पर्धा चालू आहे. तर आता आपण त्या ठिकाणी जाऊन पाहूया कशा प्रकारे माहोल आहे तो. कारण क्रिकेटचा माहोल आहे ना हा आता सगळीकडे सर्व गावागावांमध्ये क्रिकेट काही मॅच चालू आहे. क्रिकेट आहे, कबड्डी आहे. तर आता आपण या क्रिकेटच्या माहोलात थोडा एक म्हणतात ना एक आनंद घेऊया. हा समोर दिसतो सालवे डोंगर आहे. त्या सालवे डोंगराच्या समोरच हे मस्तपैकी एका मैदानावरती सुंदर मैदान आहे आणि सकाळपासून या ठिकाणी सामने चालू आहेत. आवश्यक आहेत त्या महापुरुष 11 देऊळकरवाडी संघाला खालच्या क्रमांकापर्यंत खोलवर पसरलेली फलंदाजी, या ठिकाणी मात्र संयमपूर्ण फलंदाजी अपेक्षित. आणि या ठिकाणी सर्व त्याच्या मधोमध घेऊन खेळण्याचा मानस चालू झाले. आज आणि उद्या शनिवार रविवार 2 दिवस मॅच आहे तिकडे. आणि एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. एकंदरीत धावसंख्या झाली ती 30 धावा. म्हणजे जिंकण्यासाठी अजून 38 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 38 धावा. पुन्हा एकदा लक्ष द्या, 12 चेंडू आणि 38 धावा असं समीकरण. शेवटच्या 2 षटकातील 12 चेंडू आणि 38 धावा विजयासाठी आवश्यक. सुरुवातीच्या फलंदाजाने थोडस संयमपूर्ण फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवलं असतं तर निश्चितच या ठिकाणी विजयी पथावरती जाण्याचा मार्ग सुखकर झाला असता. परंतु सुरुवातीच्या फलंदाजाने हाराकारी केली, संयमाचा अभाव दिसला, विकेट गारत होत गेले. त्यामुळे थोडस दबावाचं वातावरण पाहायला मिळते. ते महापुरुष 11 देऊळकरवाडी संघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर. पण या दबावाच्या चक्रायुवाला फेडायचं असेल तर मात्र संयमाला आक्रमकतेची सांगड घालावी लागेल, तरच कुठेतरी विजयाच्या आशा पल्लवित होतील. कारण समीकरण मैदानावरती येऊन ठेपलंय. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यक आहेत त्या 38 धावा. 12 चेंडू आणि 38 धावा. रिक्षामध्ये बघून सुद्धा म्हणजे बसून सुद्धा मॅच बघतोय. रिक्षा प्रेमी म्हणजे इकडे मॅच सुद्धा आणि भाडी सुद्धा अशा प्रकारे. युट्यूब लाईव्हचे संदीप साळुंके साहेब यांचं इथे आगमन होत आहे. आपल्या इकडे स्वागत सुद्धा होते. आमच्या बंडवाडी मित्र मंडळातर्फे सहर्ष स्वागत आहे. जबरदस्त माहोल आहे इकडे. पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केलं जात आहे सन्माननीय साळुंके साहेब यांचं. आणि हा मला वाटतं चांगली फिल्डिंग केली आहे. खेळून काढलेला अशा प्रकारे या ठिकाणी 2 दिवस फुल माहोल असणार आहे. आणि इथलं म्हणजे वातावरण एवढं जबरदस्त नाही बघा. खरोखर सुंदर निसर्गरम्य अशा वातावरणात ते क्रिकेट खेळले जाते. आणि मस्त मैदान आहे, सपाट एकदम. पुन्हा एकदा गोलंदाज चेंडू टाकण्यासाठी सज्ज. कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं ओव्हर द विकेट मारा करेल. ऑफस्टेटच्या बाहेरचा चेंडू एका धावेत रूपांतर. दुसरी धाव घेण्याचा मानस कॉमेंट्री कक्षाच्या समोर चेंडू बॅकअप केला जातो आणि त्याचाच लाभ उठवत दुसऱ्या धावेत रूपांतर केलं. एकंदरीत 2 धावांशी समीकरण पुढे सरसावलं. 34 धावा फलकावरती लागल्या. अजूनही विजयासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू महत्वाचा, तेवढीच क्षेत्ररक्षकांची जबाबदारी. कारण क्षेत्ररक्षकांनी दर्जेदार क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक घडवलं तर गोलंदाजाचा आत्मविश्वास दुगुणित होईल आणि गोलंदाज सातत्यपूर्ण टिचून गोलंदाजीचं प्रात्यक्षिक खेळात रूपांतर करण्याची सुवर्ण संधी. खेळ सुटला आणि 4 धावा बहाल केल्या. त्या 4 धावांशी समीकरण पुढे सरसावलं. एकंदरीत फलकावरती लागल्या धावा 68 धावांचा पाठलाग करताना 38 धावा. आता मात्र 30 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 30 धावा. 9 चेंडू आणि 30 धावा. मर्यादित षटकाच्या सामन्यात शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत भाकीत करणं चुकीचं ठरू शकतं. आपल्या फॉलोथ्रू मध्ये बॅकअप करण्याचा मानस होता. लॉबच्या दिशेनं अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक. चेंडू बॅकअप केला जातो.
गोलंदाजाच्या दिशेने सुपूर्द केला जातो तोपर्यंत दुसऱ्या धावेत रूपांतर करण्यात यश संपादन केलं ते दोन्ही फलंदाजांनी आणि एकंदरीत धाव संख्या झाली 40 धावा. म्हणजे जिंकण्यासाठी अजून आवश्यक आहे त्या 28 धावा आणि चेंडू शिल्लक राहिले ते 8 चेंडू. भरकटलेला चेंडू, दिशाहीन चेंडू, स्वैर गोलंदाजी. पंचांनी दोन्ही हात समांतर राखत स्वैर चेंडू घोषित केला. अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. एकंदरीत 41 धावा म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची आवश्यकता. उतुंग षटकार मारण्याच्या हेतून पुढे सरसावला आणि 6 धावा घोषित केल्या पंचांनी. सुंदर 6 धावांनी समीकरण पुढे सरसावलं. एकंदरीत धाव संख्या झाली 68 धावांचा पाठलाग करताना 47 धावा. म्हणजे जिंकण्यासाठी अजून 7 चेंडू आणि 21 धावा. 7 चेंडू आणि 21 धावा. यानंतर पंच ज्यावेळी नो बॉल घोषित करतील म्हणजे ज्या गोलंदाजाची डिफेक्टिव्ह गोलंदाजी दिसेल त्यानंतर पंच ज्यावेळी नो बॉल घोषित करतील त्या गोलंदाजाला कायमस्वरूपी स्पर्धेतून बाद ठरवण्यात येईल. याची दखल प्रत्येक संघाच्या मालकाने, कर्णधाराने आणि खेळाडूंनी घ्यायची आहे. याचा अर्थ असा की पंच हे मैदानातील अधिपती आहेत. अजूनही षटकार, सुंदर शॉट आहे. बॅक टू बॅक षटकार आले 2. 6 धावा, खणखणीत षटकार आणि या षटकारानिशी समीकरण पुढे सरसावलं. धावसंख्या झाली 53. आता शेवटच्या षटकातील 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूवरती जिंकण्यासाठी आवश्यक आहे त्या 15 धावा. 6 चेंडू आणि 15 धावा. 6 बॉल 15 धावा. बघूया कोण जिंकते ते. सुंदर मॅच होत चालली. शेवटचा खेळ रंग बदलत असतो आणि त्याच प्रात्यक्षिक तुम्हाला पाहायला मिळतं. 3 षटकार आले या मागच्या ओव्हरमध्ये. त्यामुळे पुण्याच्या मैदानावरती गोव्याच्या तुल्यबळ संघासमोर विजय टीम केरवाडाचा संघ खेळत होता. शेवटच्या 4 चेंडूवरती 24 धावांची आवश्यकता. नाना नाईकनं उत्तुंग फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवत 4 षटकार फलकावरती लावले आणि एकतर्फी सामना विजयी टीम केरवाडा संघाला सुंदर वातावरण आहे आजूबाजूला. अविस्मरणीय साक्षात्कार कुडाळच्या मैदानावरती मस्त मैदान आहे. कॉमेंटेटर या नात्यानं मी उपस्थित होतो. शेवटच्या 2 चेंडूवरती बेळगावच्या संघासमोर 12 धावांची आवश्यकता असताना प्लेबॉईज मालवण संघाचे फलंदाज पप्पू कदम यांनी शेवटच्या 2 चेंडूवरती खणखणीत 2 षटकार मारले आणि प्लेबॉईज मालवण संघाला विजेतेपदावरती नेलं. असे कितीतरी अविस्मरणीय क्षण हृदयाच्या कप्पीत मी कॉमेंटेटर या नात्यानं साठवून ठेवलेत. त्या काळात फुलवलं लौकिकाच्या शिखरावरती नेऊन ठेवलं. त्याला आज चांगल्या प्रकारचं बेनिफिट मिळत आहे. त्याचं श्रेय जुन्या काळातील खेळाडूंना देणं गरजेचं. त्या काळात रामभरोसे बांदा, अचानक बांदा, शिरोडा टाऊन, बेंगळूरला टाऊन, सदा स्पोर्ट बेंगळूरला, यंगस्टार परतवाडा, प्लेबॉईज मालवण, त्यानंतर 11 फायटर कुडाळ, यंग बॉईज कुडाळ, त्याच बरोबर मित्रहो विजय टीम केरवाडा, शिवगर्जना केरवाडा असे अनेक संघ जिल्हा स्तरावरती खेळताना मी पाहिलेत. त्या संघांमध्ये बॅड बॉईज सावंतवाडी संघाचा सुद्धा उल्लेख करणं क्रमप्राप्त आहे. आणि धावचीच्या स्वरूपात अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक. नॉन स्ट्रायकरला अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा दर्जा, फलंदाज धावचीत. एकंदरीत चेंडू शिल्लक राहिलेत आता 5 चेंडू आणि 5 चेंडूवरती विजयासाठी आवश्यक आहेत त्या 15 धावा. 5 चेंडू आणि 15 धावा. शाळेतली मुलं मैदानावरती सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत. नाही पुस्तकं, नाही शाळा, हवे तेवढे खुशाल खेळा. हा कोरोना पाहुणा कायमस्वरूपी राहिला तर त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण असेल. पण मित्रांनो, शाळा कॉलेजमध्ये गेल्यानंतर जे शिक्षण मिळतं ते खऱ्या अर्थाने
अपेक्षित असतं आणि ते शिक्षण घेणारा जो विद्यार्थी असतो त्याला कधीच मागे वळून पाहावं लागत नाही. ऑनलाईनचं शिक्षण म्हणजे काल्पनिक शिक्षण, मी त्याला म्हणेन कागदी बाण. पण सध्याच्या घडीला कोरोनाचं चक्रव्यूह भेदणं मुश्किलीचं झालंय. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण प्रणाली राबवली जात आहे. तरी पण शिक्षकांशी संपर्क साधा, वेळ असेल तर त्यांच्या घरी जा आणि सल्लामसलत करा, चर्चा करा. त्यातून फलित निघेल आणि त्यातून युवा पिढी नावारूपाला येईल. शेवटची ओव्हर, एक बॉल झालाय. 5 चेंडू आणि 15 धावा. आणि सुंदर शॉट आहे. तीन फलंदाजीचे आणि प्रात्यक्षिक, 4 4 धावा, खणखणीत चौकार. आता मात्र 4 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण. म्हणून मग अशी सांगितलं होतं सामन्याचं भाकीत करणं चुकीचं ठरू शकतं. कारण महापुरुष 11 देऊळकरवाडी संघामध्ये खोलवर पसरलेली फलंदाजी आहे. सुरुवातीच्या फलंदाजाने थोडी हाराकारी केली तर मधल्या क्रमांकाच्या फलंदाजाने दिलेरी दाखवत फसलेला डाव सावरला आणि त्यामुळेच खालच्या क्रमांकाचे फलंदाज विजयाचा कळस चढवण्याच्या हेतून प्रयत्नशीलता दाखवतायत. 41 टेन्शन वाढत धावसंख्येवर चाललंय. खेळतोय. फलंदाजाचं 4 नाव आहे बॉल हर्षद. 11 रन पाहिजेत. 4 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण. ऑफिसच्या बाहेरचा चेंडू, अप्रतिम चेंडू. आता मात्र शेवटच्या षटकातील 3 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा. हा चेंडू निर्णायक ठरू शकतो. तर या चेंडूवरती जर षटकार बसला तर विजयाचा मार्ग सुखकर होईल. महापुरुष 11 देऊळकरवाडी संघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर पण निर्धाव चेंडू गेला तर विजयी पदावर जाण्याचा मार्ग सुखकर होईल. अजून एक सुंदर बॉल, डॉट बॉल. दाबाची वाडी संघाचा आणि त्याच अनुषंगानं कल्पकता आणि संयम राखत तिथून गोलंदाजी करतोय तो रोहन स्पोर्ट दाबाची वाडी संघाचा गोलंदाज. त्याचं नाव आहे विश्वजित. आता मात्र चेंडू शिल्लक राहिलेत ते 2 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक आहेत त्या 11 धावा. 2 चेंडू आणि 11 धावा. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल, त्याची दखल घ्यायची आहे. एका धाव्यात रूपांतर निश्चितच होऊ शकतं. आता मात्र समीकरण येऊन फेकलंय आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू आणि विजयासाठी आवश्यक आहे त्या 10 धावा. 1 बॉल 10 धावा म्हणजे सामना केलेला आहे हातातनं. आणि सुंदर शॉट आहे आणि हा सिक्सर आहे पण त्याचा काही उपयोग नाही कारण मॅच हरलेले आहेत. हा सिक्सर 4 धावा फलकावरती लागल्या आणि एकंदरीत या ठिकाणी 6 धावांनी सिक्सर आहे. सिक्सर विजय संपादन केलाय तो महापुरुष 11 देऊळकरवाडी समोर रोहन स्कोर. तर अशा प्रकारे या ठिकाणी ना जबरदस्त माहोल आहे. तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा. आता यानंतर लाईव्ह पार्ट चॅनलवरील सर्व व्हिडिओ लाईक करा, दाबाची वाडी शेअर करा, आमच्या चॅनल नक्की भारता सबस्क्राईब करा. तुर्तास धन्यवाद. आता इकडे 2 दिवस असेच